युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने आज देशभरातले जवळजवळ 8 लाख बँक कर्मचारी आणि अधिकारी 5 दिवसांचा आठवडा या मागणीसाठी संपावर आहेत। खरं म्हणजे सरकारने 2015 साली, 2022 साली, 2025 साली तत्वतः मान्यता दिली होती, पण आज अजूनही अंमलबजावणी केली नाही। त्यामुळे नाईलाजाने बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आज रस्त्यावर उतरावं लागतंय। आम्ही यूएफबीयूच्या वतीने बँक ग्राहकांची माफी मागतो की त्यांना आज गैरसोय होते, पण त्यांनी हे लक्षात घ्यावं की वित्तीय क्षेत्रात LIC, रिझर्व्ह बँक, नाबार्ड, एक्झिम बँक सगळ्यांना 5 दिवसाचा आठवडा आहे। बँक कर्मचाऱ्यांनी काय घोडं मारलं म्हणून त्यांना हा 5 दिवसांचा आठवडा लागू करण्यात येत नाही। खरं म्हणजे 5 दिवसांचा आठवडा लागू करणं हे मान्य करत असताना बँक कर्मचाऱ्यांनी हे मान्य केले की रोज आम्ही 40 मिनिटं जास्त काम करायला तयार आहेत, म्हणजे कामाचे तास कमी होत नाहीत, पण फक्त 5 दिवसांचा आठवडा, 2 शनिवार आत्ताच सुट्टी आहे, अधिक 2 शनिवार सुट्टी। मला वाटतं कर्मचाऱ्यांची मागणी अतिशय रास्त आहे, न्याय आहे, आणि ती जर मान्य नाही केली तर यूएफबीयूच्या वतीने 3 दिवसाचा, 5 दिवसाचा किंवा बेमुदत संपाची पण हाक दिल्या जाऊ शकते। परंतु सर, या मागणीसाठी आपल्याला वारंवार आंदोलन करावं लागत आहे। मागे पण आपण आंदोलन केलं तरी काही निश्चित घेत नाही, कसं बघताय? मागे आम्ही आंदोलन केलं पण संप केला नव्हता, पण आता फॉर द फर्स्ट टाइम संप केला आहे आणि या संपाला 100% प्रतिसाद देशभरातून मिळालेला आहे। त्यामुळे अपेक्षा करतो की सरकारचे डोळे उघडतील। जर ही मागणी मान्य नाही झाली तर पुढचे आणखी संप, आवश्यकता पडली तर बेमुदत संप, यासह सर्व आंदोलन कार्यक्रम हाती घेण्यात येईल।